नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी वेदश्री म्हणजे महाराष्ट्राचे एंजल जीवनातील श्री नवीन ब्लॉग। प्रथमच उरणमध्ये नाट्य अभिनय कार्यशाळेचा आज फ्री सेमिनार आहे, तेच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। इथे थोड्याच वेळात सेमिनार चालू होईल। मान्यवरांचे आगमन होत आहे। धन्यवाद दोघांना की तुम्ही तुमच्या खूप बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून इकडे आलेला आहात, त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद। रंगकथा कलामंच उरण यांच्याकडून सर्व उपस्थित प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत। मी सौ स्मृती हर्ष डायरे, संस्थापिका रंगकथा कलामंच उरण आपले सहर्ष स्वागत करत आहे आणि आजच्या परिसंवादाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि रंगदेवतेच्या व गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करून करत आहे। आजचे आपले प्रमुख पाहुणे नाट्यसिने कलावंत माननीय श्री गणेश देवळेकर यांना मी विनंती करीन की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी या शुभ विधी कराव्यात। हे नटेश्वरा, हे नटेश्वरा, हे नटेश्वरा, स्वीकारुन ही मानवंदना, स्वीकारुन ही मानवंदना, आज्ञा द्यावी सप्तसुरा, आज्ञा द्यावी सप्तसुरा, रंजन करण्या सभाजना, रंजन करण्या सभाजना, नाट्य सुमन हे पदी विवाही, नाट्य सुमन हे पदी विवाही, आज्ञामुची स्वीकारा, आज्ञामुची स्वीकारा, हे नटेश्वरा, हे नटेश्वरा, हे नटेश्वरा, हे नटेश्वरा। टाळ्या वाजवा। विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या विशेष पाहुण्यांचं स्वागत करावं। तसेच प्रशांत
शेट्टी सर यांचं स्वागत सौ शुभांगी शिंदे मॅडम यांना सांगते की त्यांनी त्यांचं भेटवस्तू आणि गुलाब पुष्पवरून स्वागत करावं. तसेच श्रद्धा आठवले यांना मी विनंती करते की त्यांनी कुटुंबीय संस्थापिका आरती डोले मॅडम यांचं पण स्वागत करावं. धन्यवाद सर. तसेच मोनिका चौकर मॅडम इथे उपस्थित राहिलेल्या आहेत. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांचा पण खूप बिझी शेड्यूल असतो, खूप बिझी असतात. त्यांचंही स्वागत करायची मी विनंती करते. श्रद्धा आठवले यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. धन्यवाद शिल्पा. म्हणजे आताची स्मृती आहे. मलाही वर्ष मोजली नव्हती, पण मलाही आताच कळलं की आमच्या मैत्रीला 31 वर्ष पूर्ण झाली. तुम्ही खरंच आता तुमच्यासमोर ती स्मृती आहे रे. मला 2 मिनिटं फक्त तिच्याबद्दल बोलतो, कारण मी पण नॉस्टॅल्जिक झालो का मी पण थोडासा त्या काळात गेलो. म्हणजे मी 1994-95ची ती वेळ असेल आणि कॉलेजचा CS म्हणजे कल्चरल सेक्रेटरी मी होतो आणि मला सांगितलं होतं की यावर्षी आपल्याला अशा स्पर्धा करायच्या आहेत. तर जास्त वेळ नाही घेत, आपण ज्या विषयासाठी आलो त्या विषयाला सुरुवात करतो. तर मित्र माझे इथे बसलेले आहेत आणि मला वाटतं हे पालक वर्ग असतील किंवा मला फक्त 2 मिनिटं जागा की तुम्ही सगळे नाट्य शिबिरासाठी आलेला आहात ना. हात वर करूया आपण. नाट्य शिबिरासाठी आलेले आहात ना. हात वर करा. हात वर करायचा. वर वर वर. 1 2 3 4 वा. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि आपण सगळी पालक मंडळी आपल्यातली काही मंडळी शिबिरासाठी उत्सुक आहेत. अरे वा अरे वा. मग हात वर कर ना. हात वर केल्यावर मला कळेल. नाही नाही म्हणजे त्याही व्यतिरिक्त जर कोणी आलं असेल, कारण मुलं इकडे बसले त्यांचे पालक इथे गड ऑफिस बसले असते. म्हणजे मला असं म्हणायचं की हां, कारण तुम्ही जरी सहभागी झालात तरी ते खूप छान होईल. पण आपण ठीक आहे, मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. बालमित्र तर आहेतच, पण तुम्ही शुभांगी शिंदे यांना विनंती करते की त्यांचं गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत करावं. आमच्या वैशाली नगराळे त्यांचे ते पती आहेत. सुरू करण्याअगोदर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, गणेशजी आणि आपण सर्व मान्यवर कृपया आपण समोर आसनस्थ व्हावं. जी मुलं शिबिरासाठी आलेली त्यांनी हात वरती करा. विद्यार्थी एज ग्रुप 5 वर्षापासून 15 वर्षापर्यंत शालेय विद्यार्थी त्यांनी जागेवर उभे राहा. ओके. आणि आता जे पालक 16 वर्षापासून पुढचे शिबिरासाठी बघण्यासाठी जॉईन करण्यासाठी आलेले आहेत त्यांनी फक्त हात वरती करा. मला सांगते मुलं 1 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 7. ओके. उभे राहा. माझ्या बाजूला उभं राहायचं पटकन. हां रेडी. 5 म्हणायच्या. 1 2 3 4 10 12 11 15 16. चला इकडे सरकार इकडे सरकार इकडे सरकार इकडे सरकार. जे रेडी आहेत ना जागेवर म्हणून म्हणून म्हणायचं यस आम्ही रेडी आहोत. रेडी. चलो 1 2 3 ऍक्शन. बाहेर पाऊस पडत नाहीये, मग इथे टाळ्यांचा पाऊस पडला पाहिजे. एका जोरात टाळ्या. आपण मुलांना प्रोत्साहन दिलं की मुलांना अजून म्हणतो. ओके ना मुलांना. माझ्याशी हो असं नाही तो नाही बोल. हो की नाही. येस और नो. येस और नो. येस और नो. हो की नाही. येस और नो. येस येस
ठीक आहे चला काय करायचंय डोक्यावर हात. गालावर हात. पटपट फास्ट करायचं ऍक्शन गालावर हात. डोक्यावर हात. गालावर हात. नाकावर हात. डोक्यावर हात. डोकं कुठे आहे? काय वाजव पुन्हा एकदा थोडा क्या बात. एक तुझं तुझं नाव काय ऍक्टिंग आवडते रील्स बनवते डान्स करते क्या बात. काय बघायचा आता मी डायलॉग सांगणार डायलॉग काय नाही म्हणजे जोरात आवाज आला की काय सांगितलं दोन शब्द टीम पण रेडी पुन्हा एकदा उड्या मारा आम्ही रेडी आहोत पुन्हा क्या बात. पुन्हा काय आवाज तुम्ही सगळे काय चलो मी डायलॉग सांगणार डायलॉग म्हणायचा ओके काम करा का माझ्याकडे बघा समोर बघा आता माझ्याकडे बघा छान दिसतोय ना मी डायलॉग कसा आहे डायलॉग मी एकदाच सांगणार मी लक्ष्मी ऐकायचं आता लक्ष्मी ऐकायचं म्हटलं कसं ऐकायचं आता डायलॉग असा आहे मला सांगितलं मामी. क्या बात आहे तिथून मी सुरुवात करणार हा तू यायचं पुढे एक नंबर ओके रेडी कुठलं तरी चालेल ओके नो प्रॉब्लेम थांब तुला दाखवतो चांगला धडा तुझ्या बापाचा भला नो प्रॉब्लेम काय वाजवायचा हा आता तुम्ही सांगा ना मी माईक तुम्हाला देतो आहे पण पटापट पास नाही करायचा ओके माईक पडता कामा नाही ओके मी हँडल करायचं तुला शिकवीत चांगला रेडी समोर बघून बोलायचं रेडी 1 2 3 अँड ऍक्शन तुला शिकवीत चांगला धडा तुला बापाचा भरलाय धडा मला काहीतरी वेगळं ऐकायला तुम्हाला पण ना माझ्याबरोबर म्हणायचं रेडी स्टार्ट थांबलो ते जाणार नाही जेवण केल्याशिवाय तुला शिकवीन चांगला धडा तुझ्या बापाचा तुझ्या बापाचा भरलाय मडका घरात मडका एकच काय वाजायला तुला क्या बात आहे ये सुंदरी सुंदरी तुझं नाव काय नाव का आधी मम्मीचं नाव पप्पांचं नाव आजीचं नाव आजोबांचं नाव शाहरुख खानचं नाव तुझे देखा तो ये जान माझ्यावर म्हणशील रेडी काय आवाज का सगळ्यांना म्हणायचं तुला तरी चालेल आणि तुमचा राग तिथला पाहिजे मला कळलं कुठलं तरी चालेल मला तुम्हाला मुलं आवडतात नंतर शिकवलं होतं कळलं रेडी हा थांब तुला शिकवीन चांगला लेसन गड्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात लेसनच म्हणतात ना तुला शिकवीन चांगला लेसन घरी गेला आहे की लेसन तुझ्या बापाचा तुझ्या बापाचा आई पापा तुझ्या बापाचा भरलोय काय वाजायचा तुला क्या बात आहे बेटा किती ते शाळेचं नाव काय आवडतं खायला व्हेज नॉन व्हेज आवडतं काय आवडतं ऑनलाईन मध्ये रील बनवायला आवडते डान्स करायला आवडतं अभिनय करायला आवडतं थांब बेटा ऍक्शन करू नावाने ऍक्शन करायचं फ्री रेडी 1 2 3 स्टार्ट तुला शिकवीन चांगला धडा तुझ्या पप्पा पप्पा मारूया गप्पा
तुझ्या बापाचा तुझ्या पापाचा भरलाय भरलाय गळा. छान. टाळ्या वाजवायला जोरात. क्या बात आहे. पुन्हा पुन्हा कधी चालेल कळलं? मजा येते ना? मजा येते का? जोरात टाळी वाजवायची. मी पण येणार. रेडी? चल. थांब तुला शिकवीत जाणार घरा तुझ्या पापाचा भरलाय घरा काय होतंय का जोरात? नाही. माझा एक प्रश्न आहे. सगळ्यांना मजा येते का? आवाज मोठा करा. मजा येते? ये तो बस सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है. आपण एक माईक ठेवूया. रेडी? हाय हाय जोरात हाय. ऑडियन्स नका हाय हाय आत्मन करून हाय हाय आता नमस्कार कर नमस्कार नमस्कार कसे आहात तुझ्या कसे आहात तुम्ही कसे आहात? तुझ्या पोरगा खूप छान तू पण सांग मी पण मस्त आहे मी पण मस्त आहे चल रेडी? चल. थांब तुला शिकवीत चांगला तुला शिकवीत चांगला धडा ना तुझ्या त्या पुढचा शब्द मी नाही बोलणार. तुझ्या त्या तुझ्या 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 बाबाचा भरलाय घरा परत एकदा परत तुझ्या बाबाचा भरलाय घरा बापाचा भरलाय गळा. ओके छान. काय वाजलंय का जोरात? चला घे. Very good. घे. चला आपण ना थोडंसं शिकून घेऊया. ओके हो. तुला 2 चॉकलेट हवे की 4? दोन चॉकलेट हवे की 4? आणि माझ्याकडून घ्यायचे तुला. इथे पालक कोण आहे? ओके रेडी? तू म्हणायचं ना? ओके थोडं मोठ्याने म्हणे आवाज मोठा आला की 2 चॉकलेट मिळणार तुला शिकवी तुला शिकवीत त्याच्यापेक्षा मोठा आला की 4 चॉकलेट मिळणार चांगला त्याच्यापेक्षा मोठा आला की 8 चॉकलेट मिळणार मोठ्याने धडा तुझ्या पापाचा तुझ्या पापाचा भरलाय धडा धडा छान काय वाजवा? क्या बात आहे. नेक्स्ट बेटा. ओके रेडी? तुझं नाव काय? किती आहेस? मी 5वी होतो. रेडी? चल. मजा करणार? हो. धमाल करणार? हो. मस्ती करणार? नाही रेडी? चल. थांब तुला शिकवीत चांगला घरा तुझ्या बाबाचा भरलाय घरा मी बघू. थांब तुझ्या बापा काय वागायचं थांब तुला शिकवीत चांगला घरा तुझ्या बापाचा भरलाय घरा वा वा छान वा वा नेक्स्ट. थांब थांब. थांब ईश्वर तुला शिकवी तुला शिकवीत तुला शिकवी तुला शिकवीत ऍक्शन. तुला शिकवी तुला शिकवीत मला शिकवणार नव्हतं. मी नाही शिकवणार. तुला शिकवी तुला शिकवीत चांगला धडा चांगला धडा तुझ्या बापाचा तुझ्या बापाचा भरलाय भरलाय माहित नाही. माहित नाही धडा धडा टाळा वाजवा. हाय 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 हाय. हाय तुझं नाव काय? कॉलेजचं नाव काय? टाळा वाजवा एकदा तुला.
चल रेडी रेडी सेकंड ऑल द बेस्ट चल रेडी चांगला घडा या बापाचा भरलाय घडा हा बेटा नको तुझं नाव काय बेटा परीक्षा संपली चालू आहे कोणता पेपर कठीण गेलाय कठीण गेलाय बेस कमी करा बेस बेस मराठी कठीण केलाय सोपा कुठला इंग्रजी बघा म्हणजे तुझं नाव काय पूर्ण याचे पॅरेंट्स कोण आहेत नाही पता सांगायचा उद्देश काय आहे मराठी अवघड आहे आपली मातृभाषा मराठी आणि तोच पेपर जर अवघड असेल आताच्या कॉन्व्हेंटच्या मुलांना तर बघा परिस्थिती काय कसं आहे ज्या विषयावर मी बोलेल पण एक 2-3 गोष्टी अशी इथे शिक्षक आहेत कोणी मराठी किंवा शाळेतले कोणी शिक्षक आहेत शिक्षकी विषयाबद्दल कोणी आहे का मॅडम आपला विषय कोणता आहे इंग्लिश ओके थँक्यू अच्छा एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताना एक गोष्ट मला जाणवली जे बेसिक असतात ना स्वर आणि मात्रा मुळाक्षर आहे स्वर मात्रा अ आ इ ई क ख ग घ च च च च चमचा चमचा ण न आणि आणि कुठे गेली तू आणि मला पाणी देते आणि मला पाणी देते चुकी बरोबर आता काही शिक्षक याच्यासाठी उभे ठरले करून घेतात मुलांकडून हे काम मराठी शिक्षकांचं आहे चुकी बरोबर पण हे मी अनुभवलेलं आहे बघितलंय का संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले उच्चार प्रिनाऊन्सिएशन मोठं प्रोनाऊन्सिएशन र न य र ल ग च च च च च ठीक आहे अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टींची उणीव त्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये ह्या वर्कशॉपमध्ये फुलफिल केल्या जाणार आहे हे सांगायचं ठीक आहे पुढे कंटिन्यू चल रेडी सोडून ते काय टेन्शन नाही मराठीचं काय टेन्शन उद्या कुठला पेपर आहे टेन्शन टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायचं चल रेडी स्टार्ट तुला शिकवीन चांगला धडा तुझ्या बापाचा भरलाय What of the list? Ready? तुझं नाव काय आहे? काम देतो माझ्यासोबत करणार करणार का नंतर करायचं माझ्यासोबत सगळे करणार सगळेजण करणार माझ्यासोबत डान्स नक्की हा नाही करणार डान्स नाही करणार मोठे म्हण हा छान टाळ्या वाजता जोरात रेडी चल स्टार्ट तिथून आकर भेटेल तिथून आकर रेडी मी माईक पर म्हणतो डायलॉग म्हणे ओके हां स्टार्ट हॅलो 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 तुला शिकवी चांगलाच तुझ्या बापाचा भरलाय टाळ्या वाजवा क्या बात आहे पुढे जाण्या अगोदर आता दिसतं कुठे आहे ठीक छान कळलं तुला काय करायचं इथे हा आपल्याला कुकिंग कसं चालू आहे रेडी चालेल पाहिजे तू नक्की बोलणार ओके कायच करायचं काय टेन्शन घ्यायचं ओके रेडी आणि मग एक आपण ऍक्शन एक आपण माहिती चल समोर ऑडियन्स घ्या तुला प्रेक्षक समोर रेडी का हा तुझ्या बापाचा भरलाय खडा हा तुला शिकवीन चांगलं घडा तुझ्या बापाचा भरलाय घडा छान टाळा वाजवा कसं वाटलं तुम्ही बोला
पण का म्हणजे त्याच्यामागचा प्रशांत सरांचा उद्देश काय होता तुम्ही काय बोलू शकेल का? म्हणजे त्यांनी मुलांना जे ते उभं करून एक वाक्य बोलायला लावलं याचा मागचा उद्देश कोणाला कळला आहे का? एक माहिती आहे ना, माहिती आहे. तुम्ही बोला, म्हणजे जास्तीत जास्त बोला तेवढं आम्हाला बरं पडेल. मुलांमध्ये पुढे येऊन उभं राहायचं डेअरिंग आहे का? ते डेअरिंग. बरोबर मुलं त्यांना बोलता येतं का हे आपल्याला कळतं. बरोबर. आणखी कोणी काय? एकदा ऐकल्यानंतर पटकन किती वेळ बोलू शकते ते बघण्यासाठी व्हेरी गुड. आणखी भाषा, मराठी भाषा मला बोलतोय. संवाद कसा बोलतो? बरं, हा जो संवाद होता हा तुला शिकवीन चांगला धडा तुझ्या बापाचा भरलाय घडा. काय वाजव? एक दोन काय वाजव? एक दोन एक दोन एक दोन एक दोन. रेडी? सदवा काय वाजवा? दोन काय फिल्मी तो आपल्याला कसा म्हणायचा आहे? एक हसून एक भाव, हसून रडून आणि रागाने. एक दोन तीन चार हसा समोर जोरात जोरात असं करा सगळे असं करा. क्या बात है. एकदा टाळ्या वाजवा, स्वतःसाठी टाळ्या वाजवा. चल रेडी? आता रडून दाखवा मला. तुम्ही कसे रडता? तुम्हाला आईने मारलं, ओरडलं, बाबांनी मारलं, टीचर ओरडले, तुम्ही कसे रडता? टाळू करा आधी. स्टँड बाय स्टँड बाय. स्टॅच्यू स्टॅच्यू टाक 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 बनायचं. हात खाली हात स- रेडी? 1 2 3 अँड स्टार्ट. चलो रडा स्टार्ट. बरोबर आठवा बंदीने मारला होता. बाबा ओरडले होते, टीचर ओरडले होते, भाऊ ओरडला होता, नातेवाईक ओरडले होते, सलमान खान ओरडला होता. सलमान खान म्हटलं हसली होती, रडायचं आहे. मावशी ओरडली होती, ताई ओरडली होती, दादा ओरड. सगळ्यांनी बघा माझ्याकडे. रेडी? चल तुम्ही करा. आता माझी सटकली, मला आता राग येतोय. ओके आता रडून करायचं. आता माझी सटकली, मला राग येतोय. आता रागाने करायचं. रागाने. आता माझी सटकली, आता मला राग येतोय. क्या बात आहे. टाळ्या वाजवा. ओके व्हेरी गुड. मस्त. नेक्स्ट. आता माझी सटकली. हो हसूनच करायचं. पहिले हसून नंतर रडून नंतर रागाने. रेडी स्टार्ट. आता माझी सटकली आहे. आता मला खूप राग येतोय. रडून आता माझी खूप सटकली आहे. आता मला खूप राग येतोय. रागाने. आता माझी खूप सटकली आहे. आता मला खूप राग येतोय. छान. टाळ्या वाजवा. राग मला राग येतोय. रडून आता माझी सटकली आहे. मला राग येतोय. टाळ्या. आता माझी सटकली आहे. मला राग येतोय. टाळ्या. नेक्स्ट. मला राग येतोय. रडून आता माझी सटकली, मला राग येतोय. रागाने. आता माझी सटकली, मला राग येतोय. घाबरून घाबरून दरके. घाबरला कसं म्हणशील? घाबरला भासशील की घाबरली घाबरता असून. आता माझी सटकली आहे. मला राग येतोय. फिर से ऍक्शन दोन म्हणे. असून आवाज मोठा. फिर से आता माझी सटकली आहे. मला राग येतोय. रडून आता माझी सटकली आहे. मला राग येतोय. रागात. आता माझी सटकली आहे. मला राग येतोय. किळस पाणी. किळस पाणी. आता माझी सटकली आहे. किळस पाणी म्हणजे माहिती आहे ना काय? कचरा. कचरा बघितला आपण कसं कचरा तू इथे कचरा बघितला कसं करशील? किळस पाणी. कळलं? आणि नाटकी भाषेमध्ये टिपत सेल्स. कळलं? आता किळस पाणी म्हणतात कामाची सटक. आता माझी सटकली आहे. मला राग येतोय. छान. टाळ्या वाजवा. परफेक्ट. कळलं? नेक्स्ट. आता माझी सटक असून. आता माझी सटकली. आता मला हा आता रडू पडायचं. आता माझी सटकली. रडू. विकास. आता माझी सटकली आहे. आता मला राग येतोय. रडू. आता माझी सटकली आहे. आता मी काय करू? मला
जोरात म्हणणार आहे. आधी रागात म्हणायचे जोरात, आता नाही सर. बरोबर आहे, मी इथे म्हणून ऐकलं. समोर बघून म्हणायचं, रागात पाहिजे म्हणायचं, जोरात समोर बघून. रेडी स्टार्ट. माझ्यावर म्हणे. टाळ्या वाजवा. आता रडू म्हणायचं, रडू. आता माझी सटकली. छान, आता हसून म्हणायचं. आता माझी सटकली. आता मला राग येतोय. मी भरपूर जेवण करणार. भरपूर जेवण करणार. हो, रागानंतर जेवायचं असतं, रुसायचं असतं. छान, टाळ्या वाजवायच्या जोरात, चहा पाच. आता माझी सटकली. आवाज मोठा आला की चहा चालेल. आता माझी सटकली. आता मला राग येतोय. आता माझी सटकली. आता मला राग येतोय. आता माझी सटकली. छान, टाळ्या वाजवायच्या जोरात. आता पुढचा राऊंड आहे तो फक्त दादा. ओके, दिदी दादा बड्डे आहे आणि तू फोन बोलत हा येतोय ते उशीर होणार धूम. ओके, येतोय कळलं, घाई गडबड आहे. आणि एकमेकां दोघांना धक्का लागला. धक्का लागला. कळलं? तुझा मोबाईल पडला खाली. हा, आणि तुझा केक पडला पाहिजे. तू भांडायचं त्याच्याबरोबर. तू पण त्याच्यासोबत भांडायचंय. मला माझा मोबाईल भरून पाहिजे. कळलं, मला माझा केक भरून पाहिजे. कळलं, माझा मोबाईल माझा मोबाईल माझ्याकडे होता. माझ्याकडे जे काही स्वस्त नव्हतं माझ्याकडे होता. माझा मोबाईल तुझा होता. हो तुझा. तुमचा केक काय स्वस्त आहे काय पण केक मी ऍक्शन म्हटलं तरी यायचं. ओके, जरा टाळ्या वाजवा. बाजूसाठी रेडी 1 2 3 अँड ऍक्शन. माईक नाही, आवाज मोठा जोरात. ऍक्शन. माईक नाही, आवाज मोठा जोरात. खूप महाग आहे. तू माझ्या फोन तिकीट सांगितलं 15,000. माझ्या पण 2 लाखाचा आहे. राग दिसला पाहिजे. भांडण तुला वेगळं कशी पण लागतील. कुठला लागतो तू टाकायचा बघा. तू 24 करून ठेवीन मी. छान प्रयत्न केला. याला म्हणतात इम्प्रुव्हायझेशन. त्यांना फक्त सिच्युएशन सांगितली, डायलॉग त्यांना माहित नव्हते. त्याला म्हणतात नाट्य भाषेत इम्प्रुव्हायझेशन. दोघांनी छान केले. जेव्हा टाळ्या वाजवा. ओके, आता ग्रुप चालना करायचा. ओके, सगळ्यांचं घेतलं असतं मी, पण आपण उरणमध्ये आहोत. म्हणजे मी तुमच्या इथे आलोय आणि तुमचं उरण. कळलं? हां, तर त्याप्रमाणे तुम्ही इथे फ्री व्हा. इथे फ्री झाला की पुढे स्टेजवरती फ्री व्हा. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, आपल्या ग्राउंड फ्लोअरवर आपल्या पिचवरती आपण फ्री व्हायचं आहे. ठीक आहे, आपली माणसं आहे. मग तुम्हाला पुढे जायला कॉन्फिडन्स वाढतो. आणि आत्ताचा जो कॉन्फिडन्स खूप वेगळा असतो. जरा सगळ्यांनी ऐका, या मॅडमचं काय म्हणणं आहे पुन्हा एकदा सांगा. आता या 10 मिनिटाच्या सेशनमध्ये मुलांमध्ये झालेला जो बदल आहे तो म्हणजे जाणवला आम्हाला की खूपच असा वेगळा बदल झाला. पहिल्याची कॉन्फिडन्स लेवल आणि आता 10 मिनिटात त्यांच्यामध्ये जी कॉन्फिडन्स लेवल आहे ती एवढी वाढली की ह्या 10 मिनिटात जर एवढं होऊ शकतं तर विचार करा 10 दिवसात किती होईल. मी एक डायलॉग म्हणणार होतो, तो मॅडमनी पूर्ण केलाय. म्हणजे फक्त आजच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये एवढं, तर पुढच्या 15 दिवसामध्ये केवढं, तर तुम्हाला अंदाज आला असेल. त्यासाठी तुम्हाला ट्रायल सेशन आहे आपलं. ओके, हां, जरा आता मगाशी मुलांसाठी आपण टाळ्या वाजवल्या, आता आपण तिथे टाळ्या वाजवूया आणि आपण पण टाळ्या वाजवा स्वतःसाठी. नमस्कार नमस्कार नमस्कार.
जाते, मी काय काय करते, तुम्हाला तर सगळंच माहितीये बाबा. नमस्कार नमस्कार नमस्कार. ओके छान. तू टाळ्या वाजवल्या जोरात. हां आता याच्यामध्ये तुमच्या येत असेल ना वेगळ्या पद्धतीने नमस्कार 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 माझं नाव आहे. नमस्कार नमस्कार माझं नाव नमस्कार नमस्कार वेगवेगळे मूड पाहिजे. बरोबर तुम्ही जितकं बोलू शकता तितकं बोलायचं. हसून बोला, रडून बोला, रागाने बोला, हातात विकून बोला, खेळपणे बोला, घाबरून बोला, लागून बोला, ओरडून बोला, हळूहळू बोला, कसंही बोला, पण जास्त जास्त प्रकार करायचे वेगवेगळे फॉर्म. रेडी? चला आपण आता लाईनशी सुरू करूया. ओके या सेंटर रेडी. जरा टाळ्या वाजवा. वेगळं अजून. नमस्कार, माझं नाव आहे मधुजा म्हात्रे. ओके छान. टाळ्या वाजवा. नेक्स्ट. आता थोडंसं मी तुम्हाला पुश करतो ना परत. आता बघा चेकचा वापर करा तुम्ही, कळलं? आता कसं नमस्कार 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 माझं नाव आहे प्रशांत. वेगवेगळ्या पद्धतीने करा. कळलं? बिनधास्त करा. रेडी? चला नेक्स्ट. मॅडम कोणाला तुम्ही आलात ना या. उत्तम दाखवलं की तुम्हाला कळलं असेल. नमस्कार नमस्कार, माझं नाव प्रतिभा भालेराव. नमस्कार नमस्कार, माझं नाव प्रतिभा भालेराव. क्या बात आहे. छान. टाळ्या वाजवा. चला मॅडम. नमस्कार नमस्कार नमस्कार, माझं नाव श्रद्धा आठवले. घरी करते पुष्कळ भाज्या, वाळा, शाळा, पण नाव माझं श्रद्धा. टाळ्या वाजवा. चला नेक्स्ट. या मॅडम. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी आहे डान्सर श्वेता आणि आहे हाय 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 हाय, मी आहे डान्सर श्वेता. वा क्या बात. चला नेक्स्ट. थोडंसं पुन्हा सूचना सांगतोय. अजून त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्शन करू शकता. म्हणजे नमस्कार नमस्कार नाव सांगून अजून काही सांगू शकता. ओके पण याच्यामध्ये अजून व्हेरिएशन आहे. हसून बोला, रडून बोला, रागाने, घाबरून ते बरं. याचं नाव तुला लगेच नका तितकंच असं तू बोलतोय वेगळ्या पद्धतीने कॉमेडीमध्ये बोला, सिरियसमध्ये कसंही. चला नमस्कार नमस्कार नमस्कार, मी आहे शुभांगी विजय. नाम तर सुद्धा होता विजय शिंदे. अरे शुभांगी विजय शिंदे काय लक्षात ठेवायचं. क्या बात आहे. चला नेक्स्ट. काय बात आहे. कॅरेक्टर बघा बघा. आरती अहो अहो ढोले. पण तुम्ही सगळे बोलताय म्हणूनच घेते. आरती अमित ढोले. क्या बात आहे. छान. टाळ्या वाजवा. नेक्स्ट मॅडम या. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुझं नाव तर शीतल है. पण काय? नाही. मेरा नाम शीतल ठाकरे है. मैं सब कुछ काम करके यहाँ पे स्टेज के लिए एक्टिंग करने आई हूँ. बाय बाय. छान. टाळ्या वाजवा. या नेक्स्ट. नमस्कार नमस्कार, माझं नाव दीपाली सितारे. नमस्कार नमस्कार नमस्कार, माझं नाव दीपाली सितारे. ओके व्हेरी गुड. मस्त. छान. टाळ्या वाजवा. नेक्स्ट. नमस्कार नमस्कार नमस्कार, ओके छान. चला नेक्स्ट. थोडा आवाज ठेवा मोठा. बिंदास. चला मस्त. नमस्कार नमस्कार. हाय, माझं नाव निर्मला विनायक नाखो. नाखो म्हणजे कोली याच्यामध्ये आम्ही बोलतो. आणि हे नाव ऐकून मला असं वाटेल कधीतरी की नाखो म्हणजे कोली, तर यांच्या इथे मासे खायला जाऊ दे असं वाटेल. तरी परत एकदा सांगते, नाव लक्षात राहण्यासाठी माझं नाव निर्मला विनायक नाखो. थँक्यू. छान. टाळ्या वाजवा. Yes. नमस्कार नमस्कार नमस्कार, माझं नाव यश चंद्र पाटील. नमस्कार नमस्कार, माझं नाव यश चंद्र पाटील. नमस्कार नमस्कार, माझं नाव आहे यश चंद्र पाटील. नमस्कार नमस्कार नमस्कार, माझं नाव यश चंद्र पाटील. क्या बात आहे. टाळ्या वाजवा. यस सर. माझं नाव संतोष पवार. माझं नाव आहे संतोष पवार. अरे वा. छान. टाळ्या वाजवा. मस्त. नमस्कार, मी कॉमेडीसाठी आणि हास्य कलाकार. अरे वा. छान. टाळ्या वाजवा. हा. आता दोन पावलं पुढे या आणि सगळ्यांनी जागेवरती बरोबर आहे ना. आता तुम्ही जे बोललात ना सगळ्यांनी जागेवरती बरोबर म्हणायचं. एक कळलं? फक्त एक. आता कसं तुम्ही एक दोन वेळा बोललात ना व्हेरिएशन केलं. आता फक्त एकच म्हणायचं समोर करू. कळलं? रेडी 1 2 3 ऍक्शन. मला आवाज चेक करायचा होता फक्त इकडनं. दोघींचे आवाज फक्त आले. आवाज आला. रेडी प्लीज 1 2 3 अँड ऍक्शन. क्या बात आहे. का टाळ्या वाजवा. मस्त.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 एकदा जोरात टाळ्या वाजवा. काय वाटतंय? हा उत्साह बघून आम्हाला खूप छान वाटतं. आता पुढचं सेगमेंट आपण घेतोय. राक्षस खुर्रा माझे आडनाव खुर्रा. ओके छान. नेक्स्ट. मग नंतर आपण एकत्र बोलूया माझ्यासोबत. स्टार्ट. हा मी आहे राक्षस राक्षस आडनाव माझं तुला. नेक्स्ट. मी आहे राक्षस खुर्रा माझे आडनाव खुर्रा. ओके नेक्स्ट. मी आहे राक्षस खुर्रा माझे आडनाव खुर्रा. ओके नेक्स्ट. ओके कोण छान करते बघतोय मी. आवाज मोठा. राक्षस वगैरे करायचंय, नॉर्मल नाही. विसरून जा तुमचं नाव. राक्षस आहात तुम्ही. स्टार्ट. हा. मी आहे राक्षस खुर्रा माझे आडनाव खुर्रा. छान. काय वाजवा. नेक्स्ट. मी आहे छान. काय वाजवा. चल बेटा ये. नेक्स्ट. छान. स्टार्ट. मी आहे पुरा आडनाव माझं. अरे वा वा छान. पुरा आडनाव माझं. छान. काय कसं बघायचंय माझ्याकडे ऑडियन्सकडे. रेडी. चला स्टार्ट. असं आता माझ्याकडे बघा. असं पाहिजे. राक्षस खुर्रा आडनाव माझं खुर्रा. छान. काय वाजवा. त्या बघा. माझं काय झालंय, तिला बिलकुल समजत नाही की माझ्या सासूबाईला चहा द्यायचंय, काय द्यायचंय, का आली नाही, ते जाऊन बसलीये, काय माहिती नाही, ते कळमटले ती. आलीस का? हा मला तुला माहिती आहे ना, मला 5 वाजता चहा लागतो. 5 वाजून 10 मिनिटं झाले, पण तुला माहिती आहे 5 वाजता मला चहा लागतो. सामान आणायला स्त्री पाठवलेलं. बरं ठीक आहे, आता आली आहेस ना, मग कर आता चहा. 10 मिनिटं मला चहाला उशीर झाला. मी पण एक चूक होती, पण माझ्या सासूबाईला 5 वाजायला 1 मिनिटं कमी असताना चहाचा कप हातात असायचा. 1 मिनिटात कोण चहा करतं? असं पाणी देते की काय उकळून? तोच गरम करून आणला. हा ठीक आहे, मला चहा आता आणून दे. जा लवकर. बसून जाते, कुठे जाऊन बसते कळतच नाही, आणि सांगते की माझं नाव सांगते. बघितलं, अशी आहे. स्वतः जाते आणि सांगते की मी पाठवते. काही बोलते, हिचं काय आहे भरोसा. ठीक आहे, घेते. ओके ठीक आहे. छान. काय वाजवा. नेक्स्ट. ऍक्शन. 5 वाजले, कुठे गेली बाई? काय चहाची वेळ निघून गेली. कुठे गेली ग? शेतात कुठे ग? तुला कळत नाही का ग? म्हणजे 5 चहाची वेळ मला पूर्ण पडली. अगं माझी तब्येतीची जरा काळजी घेत जा. वेळा वाढत जा. बाई आम्ही काही संस्कार केले नाही, तसाच वास सांभाळल्या नाही. बघते मला ना आता आकाश त्याला सांगते. बघते आता माझा काय घसा बसवते. गोडच्या का बाजू. माझा स्वभाव कडू असं सांगायचं शेजाऱ्यांना. ओके ओके छान. काय वाजवा. मस्त. आपण सीन बघूया. यांचा सीन सांगतो काय. यांचा हे मित्र आहेत.
मित्र भेटल्यानंतर काय घडतं ते आपण बघूया. चला रेडी 1 2 3 अँड ऍक्शन. मुलांनी पण बघायचं आहे, काही गोष्टी बघून शिकायच्या असतात. जय जय मित्रा अरे यार कसं यार काय होतं कसं बाकी कसं पाणी थोडा आवाज मोठा ठेवा. चला आपण पाहू. ओके छान. टाळ्या वाजवा. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटचा टप्पा. फक्त सगळे मुलं एकदा स्टेजवरती या. स्टेजवरती पटकन फास्ट. शेवटचे 3 मिनिटं. आपल्याकडे मूर्ती मॅडम म्युझिक रेडी आहे मुलांचं. हां मी सांगितलं कनेक्ट करा. सगळे लाईन मध्ये उभे राहा. पटकन शेवटचा टप्पा तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्याविषयी इन्फॉर्मेशन देणारच आहे. मोनो ऍक्टिंग म्हणजे एकपात्री अभिनय. आपण आता डायलॉग बघितले, द्विपात्री अभिनय बघितला, मुद्दा सगळ्या गोष्टी. पण शिबिरामध्ये काय दिलं जाणार आहे ते मी सांगणारच आहे. पण तत्पूर्वी हा जो विषय आहे स्क्रिप्ट दिला जाणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला. याला म्हणतात मोनो ऍक्टिंग म्हणजे एकपात्री अभिनय. सिंगल सोलो. त्याचे 2-3 लाईन्स मुलं माझ्यासोबत बोलतील म्हणजे तुम्हाला आयडिया आहे. आता प्रत्येक स्क्रिप्ट वय नुसार वेगळं आहे सांगतो. रेडी ताडू करा. पण ताडू करा. माझ्या मागे लाईन्स म्हणायच्या 3 ते 4 ओळी फक्त. ते तुम्हाला कळण्यासाठी मोनो ऍक्टिंग काय असतं, एकपात्री अभिनय काय असतो, याच्यामध्ये ऍक्शन, एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज, डिक्शन, चेहऱ्यावरचं सगळं आलं. स्टेजवरचं परफॉर्मन्स सगळं आहे. रेडी ताडू करायचं, नायकडे बघायचं, ऐकायचं, बघायचं, कॉपी पेस्ट करायचं. ऐकायचं, बघायचं, कॉपी पेस्ट करायचं. रेडी 1 2 3 अँड ऍक्शन. माझ्या नंतर करायचं. गेली बस निघून मला नाही येताच गेली. शिट कशाला एवढं बसच रिकामी होती. ड्रायव्हर तरी होता की नाही क्या बसवेश्वरालाच माहित. जाऊ दे नाहीतरी गर्विष्ठच होती ती. तिच्यावर लिहिलंच होतं जादा बस. अरे हे डॅडी कुठे गेले? हे डॅडी कुठे गेले? मागेच राहिले. हरवले. तरी मी सांगत होतो फादर तुम्ही उरणच्या धर्तीमध्ये चुका माझ्यात सोडू नका. झाला का घोटाळा? एकतर आमच्या डॅडींना काहीच आठवत नाही. परवा मला म्हणाले तुझी स्कॉलरशिपची परीक्षा भाऊ. चौथीत गेलास वाटतं. मित्रांनो मी चांगला 7वीत आहे. क्या बोलले का तुझे टाली बजाले का?
बसलेली आहेत. बरीच मुलांमध्ये पण त्यांनी शिबिर घेतलेलं आहे आणि पनवेल, वाशी, ठाणे इथे पण त्यांनी बरेच शिबिर घेतलेले आहेत. बऱ्याच लहान मुलांना त्यांनी स्वतः खूप छान शिक्षित केलेलं आहे आणि नाट्य अभिनयाची आवड, नाटक म्हणजे काय हे सगळं तुम्हाला त्यांच्यासोबत खूप छान शिकायला मिळेल. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचा निर्णय ऋतू मॅडमकडे कळवा. आणि मी मोठ्यांनाही आवाहन करतो की जर तुम्हाला स्वतःच्या ह्याच्यात थोडंसं फ्री व्हायचं असेल तर एक रोज 2 ते 3 तास खरंच तुमचं माइंड पण फ्रेश होईल आणि तुमच्या स्वतःचा खूप छान विकास होऊन जाईल. जर तुम्ही एक स्वतःसाठी विचार करायचा ठरवला नसेल तर तुमच्या आजूबाजूचे जे कॉलेज गोईंग मुलं असतील, महाविद्यालयात जाणारी मुलं असतील, त्यांनाही तुम्ही सांगितलं तर ते आले तर त्यांचाही आम्ही चांगला विकास करून देऊ शकतो. कारण जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा हाच आमचा उद्देश आहे. आता शेवटचा टप्पा म्हणजे पुढे कसं होणार आहे, कसं करणार आहे त्याविषयी बोलणार आहे. शेवटचे फक्त एक पाच. मुलांनी प्लीज हाताची घडी, बोटावर तोंडावर बोट. सगळ्यात आधी एक कॉमन प्रश्न सगळ्यांना मज्जा आली का? हो. आता पुढे तुम्ही हे बघितलं, मुलांचं डायजेशन बघितलं, डेमो बघितला, तुम्ही पण तुमचं डायजेशन दिलं, डेमो घेतला. आपण आता मूळ जो विषय आहे सेमिनारचा म्हणजे इन्फॉर्मेशन, बरीचशी माहिती गणेश सरांनी तुम्हाला सांगितलेली आहे. मी डायरेक्ट मुद्द्याचं बोलतोय ते म्हणजे पुढची प्रोसेस. ये तो बाकी आहे, जी मथुरा राशी बाकी आहे. पुढे हे सेमिनार झाल्याच्या नंतर साधारणपणे 13-14 तारखेच्या नंतर मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर ज्याला मी समर कॅम्प म्हणतो, साधारणपणे 14 ते 15 दिवसांचा कॅम्प असणार आहे. डे 3-4 तास जे काय डेली असणार आहे ते सगळं तुम्हाला कळेल. याच्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे विविध गोष्टी शिकायला मिळणार आहे. तरी पण थोडक्यात सांगतो, अभिनय, आत्मविश्वास, एकपात्री अभिनय जे मगाशी तुम्ही दाखवलं ते, प्लस एकपात्री अभिनय जसं छोट्यांचं आहे ना तसं मोठ्यांचं पण आहे. त्यांना माझ्याकडून स्क्रिप्ट येणार आहे. आता हे स्क्रिप्ट कसं आहे, प्रत्येकाचं वय वजन उंची बघू, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थचं वेगळं आहे, 4थी 5वी 6वीचं वेगळं आहे, 7वी 8वी 9वीचं वेगळं आहे, कॉलेजच्या मुलांचं वेगळं आहे आणि वयस्कर महिला आणि पुरुष त्यांचं वेगळं आहे. त्याचं स्क्रिप्ट तुम्हाला देणार तो एक पात्र विषय. ओके. त्याच्यानंतर आपल्या कार्यशाळेमध्ये काही पुस्तकं हे ते काही करायचं काही टेन्शन नाही. नाही तर मुलांना काय होतं, शाळेत पण पुस्तकं तिथे पण पुस्तकं नाही. एक पात्री स्क्रिप्ट आणि एक नोटबुक, एक पेन पेन्सिल आणि तुमचं काही ठिकाण ते आम्ही शिकवणार आहोत. त्याच्यानंतर मग अभिनयाचे 9-4 प्रकार आहेत. ते स्टेजचे भाग असतात, त्या काय गोष्टी मगाशी सांगितल्या त्यांनी करत नाही. तुमचा महत्वाचा मुद्दा असा, मी प्रश्न विचारणार आहे, तुमचे काय प्रश्न असतील ना ते फक्त हातवरती करून विचारा. हातवरती करा कोणाचे काही प्रश्न असतील. त्याच्यानंतर तुम्ही शेवटच्या टप्प्याकडे येणार. कोणाचे काही प्रश्न आहेत सगळी माहिती दिलेली कसं असेल. आणि हे जे होतं ना, हे जे काही होतं ना आजचं, याला म्हणतात ट्रेलर. पिक्चर भी पिक्चर जर बघायचं असेल तर पिक्चर मध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर पुढची एक सिस्टम स्टेप आहे. तर तुम्ही प्रश्न तुमचे उत्तर माझं प्रश्न शिक्षण आधी प्रशिक्षण घ्या. बरेचसे स्टुडंट आम्ही बघितलेले आहेत. आम्ही पण सुरुवातीला घाबरलो, कॅमेरा बघितला की भीती वाटते. स्टेजवर गेल्यानंतर आधी काय वाटत नाही, रंगमंचावरचा पडदा ओपन झाला, समोर हजारो प्रेक्षक बघितले की मग काय होतं ते माहितीचे बघून. त्यामुळे आधी प्रशिक्षण गरजेचं. तर पुढचा मुद्दा असा, ऑडिशन. ऑडिशनची तयारी कशी करायची ते पण आम्ही इथे शिकवणार. आता सुरुवात म्हणजे अशी, आता माझ्याकडे 2 माहिती तरी पण मी हँडल करून बोलतो, कळलं. हा कॉर्डलेस नाही असताना कसं बोलायचंय, कसं हँडल करायचंय, कसं काय करायचं. पटकन इकडे जर एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल आहे तर मी याला देऊ शकतो का, याला देऊ शकतो नाही, त्याच्या तुला याला देऊ शकतो ना. तुम्हाला कळलं का, कॅरेक्टरचा ग्राफ असतो त्याप्रमाणे बोलतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न अजून, त्यानंतर मुलांनी काय करायचं, म्हणजे प्रॅक्टिस केल्यानंतर वर्षभर पाहिजे तर पुढच्या मेला होणार शिबिर. जो 15 दिवसाचा कालावधी होईल शिबिराचा,
खूप चांगला प्रश्न आहे. मी मगाशी सांगितलं होतं की आपण आयुष्यभर शिकतच असतो. मी आजही म्हणजे मी तसंच म्हणून म्हणते की जी लहान मुलं येतील त्यांच्याकडनं आम्हाला खूप वेगवेगळे शिकायला आहे. आता तुमचा जो बेसिक प्रश्न आहे त्या बेसिक प्रश्नाला मी तसं बेसिक उत्तर देतो. ह्या 15 दिवसात तुम्हाला नाट्य अभिनयासाठी जे पूरक आहे, जे पौष्टिक आहे ते आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यानुसार जसं सरांनी सांगितले की एक वही आणि एक पेन तुम्ही घेऊन या, तर ते जे मुद्दे आहेत ते तुम्ही नोट करून घ्या. आणि जसं गायनाचा जसा रोज रियाज करायचा असतो तसा अभिनय हा पण एक रियाजच आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी आपण जेव्हा बाहेर असतो तेव्हा निरीक्षण करणं महत्त्वाचं असतं. अभिनय करायचं म्हणजे तुम्हाला महिन्यातलं एखादा सिनेमा, नाटक हे बघायला हवं. जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही जास्त शिकाल. आपण अंधारात काय तात्परत असतो की नाही, उजेडात आपण खूप पुढे जातो. आयोजकांचं विशेष आभार. या ठिकाणी आपण उरणच्या मुलांना किंवा ह्या त्यांच्या कलागुणांना भाव मिळावा म्हणून आपण तुझे प्रयत्न करत आहे त्यासाठी निश्चितच मनापासून तुमचं आभार मानत असताना कौतुक करतो. कारण की आता सध्या ही परिस्थिती आपल्याकडे या पद्धतीचं व्यासपीठ पूर्ण तरी उपलब्ध नाही आहे आणि ते आपण करून देत आहे. जसं मॅडमने प्रश्न विचारला की वर्षभरामध्ये पुन्हा आपला संपर्क होणार नाही आहे, पुन्हा नंतर पुन्हा पुढच्या वर्षी सुट्टीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचा प्रयत्न आपण करू शकतो. पण माझं एक सांगणं असेल आपल्याला की आता ह्या सर्व जी काही टीम तयार होणार आहे, लहान मुलांची असेल, मुलांची असेल, तर ती जी टीम तयार होणार आहे तर मग प्रबोधनात्मक काही स्क्रिप्ट आपल्याकडे जर असतील ते जर ह्या टीमला जर आपण दिले तर नाही आता ह्या 15 दिवसात तर तुम्ही करणारच आहात. नाही, तुमचा प्रश्न मला कळला. त्याचं आमचं स्मृती मॅडमशी बोलणं झालेलं आहे. पण आता कसं आहे की आता आम्ही जर ते सांगितलं नाही मस्त सांगूही नका. फक्त अपेक्षा जी राहणार आहे जसं मॅडमचा किंवा मॅडमचा जो काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये हीच अपेक्षा आहे की तुमच्या मनात ही कल्पना कदाचित तुम्ही ज्या पद्धतीचं नियोजन केलं असेल की वर्षभरासाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या तयार होणाऱ्या मुलांना किंवा जे आता काही नव्याने पहिल्यांदाच या ठिकाणी समोर येऊन काहीतरी ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न केलाय. कलागुण प्रत्येकामध्ये असतात. सादर करण्याची संधी मिळत नाही, आज त्यांना मिळाली किंवा आम्हाला सगळ्यांना मिळाली असं म्हणजे. तर तशा पद्धतीने वर्षभर हे दर महिन्याला नसेल 2 महिन्यांनी 3 महिन्यांना काहीतरी पुरावा जर आपण दिला तर वर्षानंतर पुन्हा ज्या वेळेला तुमच्यावर भेट होईल त्यावेळेला तुम्हालाच एक वेगळं समाधान मिळेल की आम्ही गेल्या वेळेला त्या मातीला आकार देण्याचा प्रयत्न केला आणि आज ती काहीतरी रूपाला आलेली आहे. तर असे काही प्रयत्न असावेत एवढंच अपेक्षा करीन. धन्यवाद. नाही, धन्यवाद. तुमचं म्हणजे तुमचं खरंच वाचत आहे. पण वाईट वाटून घेऊ नका. खूप सोप्या भाषेत सांगतो की नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तसं ह्याच्याही 2 बाजू, एक काटा आणि एक छापा. आता छापा तुम्ही बघितलेला नाही, आता काट्याची बाजू ही तुमच्याकडे, कारण व्यवहार हा सगळ्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. तो जेव्हा तिथे म्हणजे जर मॅडम, कारण त्या गोष्टी त्यांच्याकडे असतात, ते जेव्हा त्याच्यात बसेल तेव्हा ते सांगते की हा असं आहे, हे करू शकतो आपण. कारण तुम्ही जसं म्हणताय तर सातत्य राहण्यासाठी त्यांचाही प्रयत्न असणं गरजेचं आहे. कारण आम्ही प्रत्येक वेळी ज्यावेळी याच्यात मुलं जर जास्त असतील आणि हुरूप असेल तर आम्हाला रोज यायला हवं असं काही नाही. पण त्या दोन्ही बाजूचा विचार होणं गरजेचं आहे. पण तुमचा म्हणजे तो जी सूचना आहे तुम्ही त्यांना सांगतो की त्याचा खरंच नक्की विचार करावा. कारण मी त्यांना म्हटलं होतं की एखादं बालनाट्य किंवा एखादं यांचं नाटक हे जर तुम्ही तयार करून ठेवलं तर त्याचे प्रयोग तुम्ही करू शकता पूर्णमध्ये, असंही होऊ शकतं. म्हणजे तो सराव चालू राहील. आणखी माहीत तिकडे आहे ना, माहीत पुढे आणखी कोणाचा प्रश्न? 5:30 काय शिकण्यासारखं असेल. पण तुम्ही जेव्हा आमच्या जागी याल ना प्रत्येक वेळी जसं आपलं एक अनोळखी माणसाची आपली ओळख होते आणि मग आपण एक नातं तयार होतो तसंच आमचं हे असतं. एका अनोळखी आता ही जी मुलं आहे ती आमच्यासाठी अनोळखी येतं. जेव्हा आम्ही त्याला शिकवत जाऊ तेव्हा एक नातं तिथं तयार होत जातं आणि मग त्यातले जे सूक्ष्म गुण आहेत ते आमचे पण गुण चार्ज करत जातात. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी शिकत जातो. अरे नाही, याला असं शिकवलं पाहिजे, या मुलाकडे हे असं शिकलं पाहिजे, हे आम्ही शिकत जातो. धन्यवाद.
शेवटचा मुद्दा त्याच्यासाठी काही क्लिअर करतोय की आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवणार आहोत. ॲडमिशन झालेल्यांचा वेगळा असणार आहे. ओके, आता ॲडमिशनबद्दल बोलणार आहे. त्या ग्रुपवर आपल्या 15 दिवसांची कार्यशाळा झाल्याच्या नंतर सुद्धा त्या ग्रुपवर तुम्ही असणार आहात जोपर्यंत तुम्ही स्वतःहून लेफ्ट होत नाही तोपर्यंत. त्या ग्रुपच्या नंतर फायदा काय, कुठे काही ऑडिशन्स असतील त्याची माहिती आम्हाला मिळेल, गणेश सरांना मिळेल, मॅडमला मिळेल, ते ग्रुपवर पाठवले जाईल. हल्ली ऑडिशन आहे हे सुद्धा कोणी सांगत नाही. ऑडिशन आहे हे सुद्धा सांगत नाही. आणि महत्त्वाचं लक्षात घ्या, आता मला सांगा ह्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला जर दादरला बोलवलं, तुम्ही या 15 दिवस जाल का? दादरला जाल 15 दिवस फ्री आहे. 15 दिवस नाही जाणार. म्हणजे बघा म्हणायचं उद्देश काय की आम्ही तुमच्या इथे काम करणार आहोत. हा मुद्दा लक्षात घ्या. आपल्या मुलांसाठी अगदी कसं नाही का की मुलांनी पालकांना इन्स्टंट पाहिजे असतं, पण मी त्याच्या विरोधात आहे. शिकून समोरून एक एक स्टेप टाकून पुढे पुढे जायचं. असा कोणता मुलगा जो पहिली डायरेक्ट 10वीत गेला, स्टेप बाय स्टेपच गेला ना, त्यामुळे माझं हे सांगणं आहे लगेच वेगवेगळी स्वप्न घेता येतात. मी म्हातारा होईल, मी पोलीस होईल, मी कोणातरी मुलगा होईल, मी आई होईल, मुलगी होईल, काय पण होईल. पैसे ठेवून घेता येतं आणि आम्हाला खोटं बोलता येतं. मग 22 वर्ष काम करतो त्या महिन्यात प्रत्येक गोष्टीला खर्च आहे. तुम्हाला जो फॉर्म दिलाय ना, त्या फॉर्मला पण खर्च आहे. मी कल्याणहून आलोय, काहीतरी खर्च आहे. गणेश सर आले मुंबईवरून, काहीतरी खर्च. प्रत्येक गोष्टीला खर्च आहे. आणि प्रत्येकाला कॅल्क्युलेशन आपली कॅल्क्युलेट करून 50, 22 रुपये 50 पैसे असं नाही करता. कळलं? आम्हाला काय काय गोष्टी द्यायच्या आहे. ठीक आहे. 15 दिवसांची टोटल फी काय काय शिकवणार आहे सगळं आम्ही सांगितलेलं आहे. सांगू फक्त 4,000 रुपये. फक्त 4,000 रुपये. आता पुढचा मुद्दा असा, टोटल 30 ते 35 मुलांची आपल्याला बॅच अपेक्षित आहे. 30 ते 35. पण हे बघा, आम्हाला गर्दी नको आहे अभिनय कार्यशाळेला, पण गर्दी हवी. गर्दी नको. अजून तर मी त्यांना बोललो नाही, अजून बऱ्याच प्रकारे यायला जाता आल्या असत्या. तुम्ही आता घरी गेल्यानंतर मी मुलांसाठी किती काम केलं हे जर बघायचं असेल तर युट्यूबला आर्टिस्ट प्रशांत शेटे फक्त का आर्टिस्ट प्रशांत शेटे 500 व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. कॅमेराचा नोट करून द्या. 500 व्हिडिओ ना आर्टिस्ट प्रशांत शेटे. मग ते तुम्हाला संगमनेरचा बघायला मिळेल, नागपूरचा बघायला मिळेल, विदर्भाचा बघायला मिळेल, मराठवाड्याचा बघायला मिळेल, घाटावरचा बघायला मिळेल, कोकणाचा बघायला सगळीकडे बघा बघा मुलांसाठी काम केलं. म्हणून माझ्या नावाकडे मास्टर ऑफ इंडस्ट्री लागतं त्याचं कारण खूप मोठे थोर माणसं मला दिल्ली पडले. जे हिंदी पिक्चरचे डिरेक्टर आहेत रवीना टंडन यांची वडील एका वखत आमचे दिलेपाल नाट्यगृहाला आले होते. पहिल्या मुलं तालीम होती आणि आमचा माझ्या वडिलांचा छोटासा काही परिचय होता. त्यामुळे तिथे आले होते कामाने तिथे झाल्यानंतर त्यांनी काय बघितलं त्याच्यावर ते मला मास्टर ऑफ इंडस्ट्री असं ते बोलतो. त्यांनी माझ्या वडिलांना म्हणजे हे काय 6 रुपयाला होता. आज कितीला जातं कळलं? महागाई बघा प्रत्येक गोष्टीला. आता हे जर काय ना मी 5 वर्षापूर्वी इथे आलो असतो ना 3-4 वर्षापूर्वी तर फी कशी असती 2.5. तुमचं असं झालं ना नंतर सपोज घेतलं 2028 एकोणतीसला काळानुसार बदलावं लागतं ना. ते राहू शकत नाही ना. म्हणजे तुम्ही सुजाण नागरिक आहात, तुम्हाला कळतं. ठीक आहे. या ठिकाणी सगळेजण आपण आलात त्याबद्दल आपले सर्वांचे जोरात टाळ्या वाजवून मनापासून आभार मानून व्यक्त करतो आणि मी 2 मिनिट संपवतो आणि संपवतो. थँक्यू सो मच. असं मॅडम बोलतो. आजचा कार्यक्रम सगळ्यांना कसा वाटला? छान वाटला. हा आमच्या रंगभूषा कलामंच उरणचा पहिला प्रयत्न आहे आणि तो आम्हाला यशस्वीरित्या पार पाडायला तुम्ही मदत करणार यात शंकाच नाही. मी आरती ढोले मॅडम कुटुंबींच्या संस्थापक यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन 2 शब्द बोलावे. पैसे तर आपण हॉटेलला गेलो तर 2,000 रुपये असेच जातात, 3,000 असेच जातात. आपण मैत्रिणी भेटलो तरी 200 काढून आपण पार्टी करतो. पण एक आपल्याला शिकण्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. मी माझ्याकडे
बाकीचे खर्च आहेत ना त्यांना मी माझा हॉल फ्रीमध्ये देईन पण बाकीचे खर्च त्यांना लागून येणार आहेत त्यांना आपल्याला शिकवण्यासाठी पण आपण त्यांचा विचार करूया सगळ्यांचा आणि थोडं एक सहकार्य पहिल्या उपक्रमात पहिली गोष्ट काहीतरी स्मृती करते का आपण त्यांना सहकार्य करूया आपण भरपूर शिकणार आपल्याला शिकायचं आहे त्याच्यासाठी आपला येत आहे आणि त्याचं थोडंसं मी माझ्याबद्दल थोडंसं सांगेल असं मी पण नाटकात काम करायची मी जगतभर केलं आणि त्याच्यामुळे मला थोडंसं येतं नाटकात तुमचा परफॉर्मन्स बघितलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. हो आणि मग मी केलेलं मी माझ्या सिरियलला पहिलं एपिसोड त्याचं रेग्युलर काम केलेलं आहे तेव्हा प्रसाद मुकेश त्यांच्याकडे डोंबिवलीची त्यामुळे मी त्यांच्याकडे शिकलेली आहे डोंबिवलीचं तर मला फक्त एक माहिती आहे की मी त्यावेळेस 25 वर्षापूर्वी त्या सगळे एका श्वासामध्ये एका दमामध्ये एखादं वाक्य बोलायचं मला एवढे दिवस कधी आठवणीच नाही पण जेव्हा असं सर शिकवत होते तेव्हा मला आठवलं की मला ते वाक्य आजही पाठ आहे फक्त एखादा व्यक्ती कशी बोलणार आहे मला थोडंसं बोलून दाखवलं अगदी त्याला श्वास थांबवून कलाकाराच्या अंतकरणाच्या सखोल गरजेचं निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरीच्या खळबळाटाने प्रसरित पावणारी जीवराची जोशमाविलेली उद्भूत व्हायला कोणत्याही कलाकाराला परक्याच्या बोजडपाशीची उसळणार भलावणी करावी लागत नाही मला आठवलं की मला येत आहे थोडंफार येत आहे म्हणजे हे सरांकडे मी आता बघितलं ते एवढ्या वेळा एवढं आठवू शकते एवढं करू शकतो तर आपण खूप शिकणार आहोत आणि खरंच या शिकूया काहीतरी उरणमध्ये नवीन होत आहे ना जर असं म्हणलं तर आपण नाटकाचे क्लासेस आपण एक तासाचे क्लासेस घेऊ म्हणजे हॉल आहे आपल्याला तोही आपण उपलब्ध करू महिन्याला एखादा क्लास किंवा रोजही एखादा क्लास आपण करू शकतो मी एवढं करते सगळे 30 तुम्ही पण या आपण काहीतरी नवीन उपक्रम करू